जागतिक बाल कामगार विरोध दिवस मंगलवार को समूचे देश में मनाया गया। बाल कामगार विरोध दिवस के उपलक्ष्य में पनवेल शहर में रैली का आयोजन किया गया था। ये रैली समूचे पनवेल में घुमाई गई। इस रैली के माध्यम से जन जागृति की गई और लोगों तक संदेश पहुंचाया गया कि बच्चों को काम पर मत रखिए एवं उनकी सहायता करें। इस रैली में पनवेल स्थित महात्मा एजुकेशन स्कूल के विद्यार्थी बड़ी संख्या में शामिल हुए थे। पनवेल नगर पालिका से निकली ये रैली समूचे पनवेल में घूमकर तहसील कार्यालय पर आ पहुंची। इस दौरान सहायक कामगार आयुक्त AB बागल एवं तहसीलदार पवन चांडक के साथ सभी सरकारी कर्मचारी एवं विद्यार्थियों ने यह कसम ली कि किसी भी जगह पर बाल कामगार नहीं रहेगा और ऐसा अगर कहीं दिखाई देता है तो तुरंत उसकी जानकारी पुलिस को दी जाएगी। दिनांक 12 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिवसाचे निमित्ताने शपथपूर्वक कथन करतो की मी 14 वर्षाच्या आतील कोणत्याही मुलाला किंवा मुलीला माझ्याकडे अथवा माझ्या कुटुंबियाशी संबंधित कोणत्याही ठिकाणी कामावर लावणार नाही। कोणतीही बालके कामावर लावल्याचे आढळल्यास त्यांची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त अथवा संबंधित पोलीस कार्यालय यांना त्वरित कळवीन। इस दौरान हमारे प्रतिनिधि ने तहसीलदार पवन चांडक से बात की। आज आपण 21व्या शतकाकडे जात आहोत। त्याच्याकडे आपण वाटचाल करीत असताना बाल कामगारासारखी जी अनिष्ट प्रथा जी आहे, एका छोट्याशा आपल्या फायद्यासाठी काही जण बाल कामगार ठेवतात। शिक्षणाचा हक्क बालकांना दिलेला आहे, त्या शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातं। ही खरोखरच निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे। या पिढीला आपण जर शिक्षण दिलं, चांगलं सदृढ केलं तरच उद्याचा भारत निर्माण होऊ शकतो। त्या अनुषंगानं माझी सर्वांना विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी आपल्या आपल्या आस्थापनेमध्ये बालकामगार ठेवले जाणार नाहीत किंवा ज्या ठिकाणी ठेवले जात आहेत त्यांची नावं पोलिसांना किंवा प्रशासनाला कळवून त्यांनी सहकार्य करावं आणि बालकामगाराची जी अनिष्ट प्रथा जी आहे ती दूर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं। वही सहायक कामगार आयुक्त SB बागल ने कहा कि आज के बच्चों को पढ़ने और लिखने की जरूरत है, उन्हें अच्छी शिक्षा देनी जरूरी है। याच्यामधून आपण लोकांना संदेश देऊ इच्छितो की त्यांनी बाल कामगार कामाला ठेवू नये। 14 वर्षाच्या आतल्या मुलाला कामाला ठेवू नये। ठेवल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याला 20,000 रुपये दंड होऊ शकतो, 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते। पण दंड करणे आणि शिक्षा होणे हा एक पर्याय नसून जनजागृती करून समाजातील सर्व स्तरांनी जर बालकामगार कामालाच ठेवले जाणार नसतील किंवा शाळेला पाठवले मुलं, शिक्षणाचा जो हक्क आहे त्या हक्काचं जर अंमलबजावणी झाली तर कुठलाही मुलगा कामाला जाणार नाही आणि बालमजुरीतून महाराष्ट्राची मुक्तता करू या संदेश देण्यासाठी जनजागृती आपण आयोजित केलेली आहे।